तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. नेहमीप्रमाणे सकाळी ब्लॅक कॉफी आणि त्यासोबत आपलं प्री वर्कआउट मिल घेतलं. त्यानंतर निघालो जिमला. मग जिममध्ये गेल्या गेले घेतले बजरंगबलीचे दर्शन आणि वॉर्मअप सुरू केला. सुरुवातीला मजबूत डेल्टसाठी जरा करेज फिरवली. त्यानंतर आज केला आपण मजबूत असा शोल्डर वर्कआउट. सगळे टॉपचे सेट घेतले. त्यानंतर केला 30 मिनिटं कार्डिओ. ते झाल्यावर केला ॲब्स वर्कआउट. मग लास्टला गेले 20 मिनिटं इन्क्लाइन वॉकिंग. आणि खिडकीतून समोर बघितलं तर झाला होता एक ॲक्सिडेंट. भाऊंनो, थोडा उशीर झाला तरी चालेल, पण गाडी हळू चालवा. आणि गाडी चालवताना डोक्यातली सगळी विचार बाजूला ठेवा. मग वर्कआउट फिनिश करून निघालो घरी पोहोचल्यावर घेतला प्रोटीन शेक. त्यानंतर आंघोळ करून आपलं आवरलं आणि बॅग उचलून निघालो शॉपवर. थोड्या वेळाने पोचलो शॉपमध्ये. त्यानंतर बाकीची सगळी कामं उरकली आणि घरनं आणलेले चिक्कू खाल्ले. थोड्या वेळाने आली कोल्ड कॉफीची ऑर्डर. 0 मिनिटात तुमच्या भावानं ती रेडी करून दिली. आणि गाडीकडून निघालो रॅम्पवर, कारण आपली गाडी धुयची होती. मग गाडी रॅम्पवर लावली. त्यानंतर आपल्या भावानं कशी टॉपची गाडी उचली बघा. तिथनं आलो शॉपवर आणि केलं जेवण. त्यानंतर गेलो गाडीचं सीट कवर चेंज करायला. ह्या दादांनी एकदम टॉपचं कवर टाकून दिलं आणि भावांनो, कवर टाकल्यावर गाडी अजूनच ओके दिसते. मग तिथनं आलो शॉपमध्ये आणि आज कस्टमर कमी होते म्हणून बाहेरची सगळी कामं करून घ्यावी म्हणलं, म्हणून गेलो दिनेश शेटकडे. भाऊ आपला टॉपचा कलाकार आहे, त्यामुळे सारखा भारताच्या बाहेरच जातो केस कापायला. डोनाल्ड ट्रम्प, विराट कोहलीची केस पण तोच कापतो, म्हणून कधी कधी दुकान बंद असते. तुम्ही पण येताना कॉल करून या. येता येता गेलो ATM मध्ये, पण अकाउंटला बॅलन्स नाही हे तिथे गेल्यावर कळालं. म्हणून आलो शॉपमध्ये. मग नेहमीप्रमाणे 5 वाजता घेतली आपली ब्लॅक कॉफी. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो.